नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायली या दोघांनी आता रीतिरिवाजाप्रमाणे पुन्हा एकदा जल्लोषामध्ये लग्न हे पार पाडलेलं असतं. दोघांचं लग्न व्यवस्थित पार पडल्यानंतर इथे अर्जुन जेव्हा सायलीला सुभेदारांच्या घरी घेऊन जातो, तेव्हा मात्र इथे संपूर्ण सुभेदार आता त्या दोघांचा गृहप्रवेश नाकारतात. पूर्णाजी म्हणत असते की काहीही झालं तरीसुद्धा सायलीचा गृहप्रवेश या घरामध्ये होणार नाही आणि त्यांच्या तोंडावरती दरवाजे बंद केले जातात. तेव्हा इकडे कुसुमताई, मधुभाऊ सायली अर्जुनला आता आपल्या घरी बोलावतात. त्यानंतरला इथे अर्जुन आता त्यांच्या घरी न राहता दुसऱ्याच दिवशी त्या दोघांसाठी एक नवीन घर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या घरामध्ये चैतन्य अर्जुन आणि सायलीचा खूपच जास्त आनंदाने गृहप्रवेशसुद्धा करतो. तर इथे प्रेक्षकांनो, ज्या वेळेला अर्जुन आणि सायली इथे दोघेजण एकत्र राहतात आणि आपल्या नवीन सुखी संसाराला सुरुवात करतात, त्यानंतरला इकडे सायलीने सुभेदारांना खूप मोठी आनंदाची बातमीसुद्धा दिलेली असते आणि ती बातमी ऐकल्यावर सगळे सुभेदार हे मनामध्ये खुश हे झालेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आणि सायली या दोघांचं एकमेकांवरती प्रेम असताना आणि ते दोघंजण रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करतात, तरीसुद्धा इथे सायलीला सुभेदार आता का बरं घरामध्ये प्रवेश नाकारतात आणि इथे अर्जुन कशा पद्धतीने सायलीची साथ देत आता सुभेदारांचं घर सोडून निघून जातो आणि त्याचबरोबर आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतो. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्जुन म्हणत असतो की आतापर्यंत मी गप्प बसलो कारण मी पूर्णाजीचा रिस्पेक्ट करत होतो. तिला दिलेल्या वचनामुळे आणि तिची तब्येत बघता मी प्रियाबरोबर लग्न करण्याचा निर्णय हा घेतला होता. पण आता नाही. आता मी तन्वीबरोबर लग्न नाही करू शकत कारण तुम्ही माझ्या बायकोचा सगळेजण मिळून इथे इन्सल्ट करताय आणि या सगळ्यामध्ये तिची काहीसुद्धा चुकी नाही आहे. म्हणजे तुम्ही तिला इतकी मोठी गुन्हेगार ठरवताय की जसं काही तिने माझ्याबरोबर लग्न करून खूप मोठा गुन्हाच केलेला आहे. सायली खूप चांगली आहे आणि ती माझी बायको आहे. तिने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी आता तुमच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिच्याबरोबर जरी मला लग्न करावं लागलं तरीसुद्धा हे लग्न मी करणार आहे आणि मला कुणीही थांबवू शकत नाही. तेव्हा इथे अर्जुन सायलीला आता सपोर्ट करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिमा असते. प्रतिमा म्हणत असते की अर्जुन आणि सायलीचं जर एकमेकांवरती इतकं प्रेम आहे तर तुम्ही सगळेजण त्यांना वेगळं करण्याचे प्रयत्न का करताय. तेव्हा प्रिया म्हणत असते की आई, अगं तू माझी आई आहेस की दुश्मन. माझं अर्जुनवरती किती प्रेम आहे आणि माझं आणि त्याचं लग्न असताना ही मुलगी आमचं लग्न मोडायला आली आहे आणि तू त्या दोघांना सपोर्ट करतेस. तू ह्या मुलीला सपोर्ट करतेस, स्वतःच्या मुलीला सोडून बाहेरच्या मुलीला सपोर्ट करतेस. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की तन्वी, अगं सायली तुझं लग्न मोडत नाही आहे तर तू सायलीचं आणि अर्जुनचं ठरलेलं लग्न नाही तर झालेलं लग्न मोडतेस, याचा जरा विचार कर. सायली इथे कुणालाही वरचढ बोलत नाही. कुणाच्या समोर उभी राहिली तर ती मान वर करून बघत नाही. पण इथे आज ती तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या इथे संसारासाठी आलेली आहे. तिचा संसार वाचवण्यासाठी आलेली आहे. तिच्यामध्ये एवढी हिंमत कुठून आली? कारण अर्जुनचं तिच्यावरती प्रेम आहे आणि तिचंसुद्धा. त्याच्यामुळे इथे सायली हिने सगळ्यांसमोर बोलण्याची हिंमत केली आहे की ती इथे अर्जुन तिच्या नवऱ्याबरोबर लग्न करायला आली आहे आणि तिने तिचं नाव काय सांगितलं हे तू बघितलं नाहीस का? तर तिने तिचं नाव सायली अर्जुन सुभेदार असं सांगितलं आहे आणि ती म्हणाली की मी माझ्या नवऱ्याबरोबरच पुन्हा लग्न करायला आली आहे. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आपल्याला सगळं काही सांगून जातो आहे. मग तरीसुद्धा जबरदस्तीने तुला एका अशा मुलाबरोबर लग्न का करायचं आहे ज्याचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे. तेव्हा इकडे आता प्रियासुद्धा गप्पच बसते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की लग्न होणार, पण अर्जुन आणि सायलीचंच लग्न होणार आणि जबरदस्तीने आपण त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं नाही करू शकत. आणि इथे अर्जुनसुद्धा म्हणतो की मी माझ्या बायकोचा अपमान आता सहन करणार नाही. मी पूर्णाजीला वचन दिलं होतं म्हणून तन्वीचं हे वागणं मी आत्तापर्यंत टॉलरेट करत होतो, पण आता नाही. ती माझ्या बायकोचा इन्सल्ट करेल आणि मी हे सगळं सहन करेन अशी अपेक्षा ठेवू नकोस. मी शांत बसलोय, त्याला माझा दोघलेपणा समजू नकोस. असं म्हणाल्यानंतर इथे कल्पना, पूर्णाजी, प्रताप काका सगळेजण अर्जुनला समजावत असतात. अर्जुन म्हणतो की तुम्हाला माझं प्रेम दिसत नाही आहे का? मला आणि अर्जुनला वेगळं करण्यासाठी तुम्ही मला फोर्स करताय. मी तुमचंही कुणाचं आता ऐकणार नाही आहे. माझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही तर निदान आम्हाला वेगळं तरी करू नका.
त्यानंतरला इथे अर्जुन म्हणतो, तर सायली, आता आपल्या दोघांना एकमेकांबरोबर लग्न करण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही आहे. त्याच्यानंतरला प्रेक्षकांनो अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला मंडपामध्ये बसवतो. त्यानंतरला आपल्या मुलीला आणि जावयाला आशीर्वाद देण्यासाठी मधुभाऊ तिथे आलेले असतात. मधुभाऊंना माहिती असतं की या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, पण मधुभाऊंना एका गोष्टीचा राग आलेला असतो. जेव्हा सगळे सुभेदार सायलीवरती रागून तिला घरातून हकलून देतात, तेव्हा मधुभाऊंना असं वाटत असतं की सायली कितीही नाही म्हणाली तरीसुद्धा संपूर्ण घरासमोर अर्जुनने सायलीसाठी स्टँड घ्यायला हवा होता, तिची साथ द्यायला हवी होती आणि त्यामुळेच इथे मधुभाऊंना अर्जुनचा राग आलेला असतो. त्यांना असं वाटत असतं की माझी मुलगी जेव्हा एकटी होती, त्याचे घरातले सगळेजण तिचा अपमान करत होते, तेव्हा अर्जुनने तिची साथ दिली नाही. पण इथे नंतरला मधुभाऊंनी बघितलेलं असतं की अर्जुनने सायलीसाठी किती इथे प्रयत्न केलेले असतात, सगळ्यांच्या विरोधात गेलेला असतो आणि फायनली आता अर्जुनने सायलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि इथे आता अर्जुन सायली बरोबर आहे अख्ख्या घरातल्या लोकांच्या विरोधात जाऊन हे बघितल्यानंतर मधुभाऊंना विश्वास होतो की पुढे जाऊन अर्जुन माझ्या मुलीला एकटीला सोडणार नाही, तिची नेहमी कठीण प्रसंगामध्ये सुद्धा साथ देईल. हे मधुभाऊंना कळल्यानंतर ते आता कन्यादान करण्यासाठी मंडपामध्ये आलेले असतात. तर संपूर्ण सुभेदार किल्लेदार आता रागवलेले असतात. कुणीही अर्जुन आणि सायलीच्या लग्नामध्ये सामील होत नाही. सगळेजण निघून घरी परत आलेले असतात. मंडपामध्ये फक्त 4 ते 5 व्यक्ती असतात आणि त्याच्यामध्ये इथे प्रतिमा, त्याचबरोबर सायली, अर्जुन हे दोघे तर लग्न मंडपामध्ये असतातच. कुसुमताई आणि विमल या दोघेजणंसुद्धा असतात आणि त्याच्यामध्ये मधुभाऊ आता कन्यादान करायला आलेले असतात आणि चैतन्य त्या दोघांबरोबर नेहमी असतोच. ते सगळेजण आता त्यांच्या लग्नामध्ये सामील असतात, पण सुभेदार रागाने घरी निघून आलेले असतात. विधिवत अर्जुन आणि सायलीचं लग्न पार पडत असतं. दोघेही खूप जास्त खुश असतात. अगदी इथे सगळे लोक त्यांना आशीर्वाद देण्यासाठी थांबलेले असतातच. त्याच्यामध्ये मधुभाऊंची सुद्धा आता संमती असते. मधुभाऊ त्या दोघांना आशीर्वाद देतात, कन्यादान करतात. कन्यादानाचा विधी करत असताना इथे अर्जुन आणि सायली दोघेही मधुभाऊंकडे प्रेमाने बघत असतात, कारण त्यांनी आता दोघांनाही माफ केलेलं असतं आणि त्या दोघांच्या लग्नाचा स्वीकार केलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो जेव्हा इथे अर्जुन सायली यांचं लग्न पार पडतं, तेव्हा अर्जुन सायली मोठ्यांचा आशीर्वाद घेतात, मधुभाऊंचा आशीर्वाद घेतात आणि इथे अर्जुन म्हणतो की चल सायली, आता आपण आपल्या घरी जाऊया. आणि सायलीला घेऊन तो सुभेदारांच्या घरी येतो आणि म्हणतो चल आपण आपल्या घरामध्ये जाऊया. आणि जेव्हा ते दोघं जण घरामध्ये येणार तेवढ्यातच संपूर्ण सुभेदार दारामध्ये येऊन उभे राहिलेले असतात आणि ते म्हणतात की आलात का दोघेजण, लाज वाटत नाही का तुम्हाला? इथे मान वर करून पुन्हा आमच्या घरी आलेत, तिथे सगळ्यांसमोर आमची नाचक्की केलीत, आमची इज्जत घालवलीत आणि पुन्हा आता आमच्याच घरी आलात का? तेव्हा अर्जुन म्हणतो का हे घर माझं नाही आहे का? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की आहे, हे घर तुझं आहे, पण या घरामध्ये सायलीचा गृहप्रवेश आम्ही होऊ देणार नाही, काही झालं तरीसुद्धा. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली माझी बायको आहे आणि आता मी जिथे राहणार तिथे सायलीसुद्धा राहणार आहे. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात मग तुलाही रस्ता मोकळा आहे, काही झालं तरी तू घरामध्ये येऊ शकतोस, पण सायली नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो चल सायली, ज्या घरामध्ये तुला गृहप्रवेश करता येणार नाही आहे त्या घरामध्ये मी तरी का जाऊ? तेव्हा सायली म्हणत असते अहो तुम्ही थांबा ना, रागाच्या भरामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका. तेव्हा सायली म्हणते मी तुमच्या सगळ्यांची हात जोडून माफी मागते, तुम्ही माझ्यामुळे दुखावला असाल, पण आम्हाला घरामध्ये येऊ दे. तेव्हा इथे सगळे तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करतात आणि म्हणतात काही झालं तरीसुद्धा तू या घरामध्ये येऊ शकत नाही, तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत. तेव्हा इथे सायलीला फार वाईट वाटतं. अर्जुनला खूपच जास्त राग येतो कारण त्याच्या बायकोचा अपमान केला जातो. तेव्हा प्रताप काका अर्जुनची बॅग घेऊन येतात आणि ती बाहेर टाकतात आणि म्हणतात की जा, तुझीसुद्धा या घरामध्ये येण्याची गरज नाही आहे, तुला जर आमच्या इज्जतीची काळजी नाही आहे तर आम्ही तुमची का करू? तेव्हा इथे अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला तिथून घेऊन जात असतो. तेव्हा इकडे सुभेदारांनी त्यांच्या तोंडावरती दरवाजा बंद केल्यामुळे अर्जुनला राग आलेला असतो. सायली म्हणते असं काय करताय तुम्ही? आपल्या घरातले लोक आपल्यावरती नाराज झालेत, आपण त्यांची मनं जिंकू ना, आधीसुद्धा रागवले होतेच ना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अजिबात नाही, आपल्याला त्या घरातून त्या लोकांनी बाहेर काढलंय ना, तोंडावरती दरवाजा बंद केलाय, आपण त्यांची मनं जिंकायला जायचं नाही. आपण काही चुकीचं केलंय का?
या लोकांचं माझ्यावरती जर इतकंच प्रेम आहे तर यांनी माझ्या प्रेमाचा स्वीकार करायला नको का? तू एवढं काय वाईट केलेस त्यांचं? मग तुझ्या बरोबरीने माझीसुद्धा तेवढीच चुकी आहे. आता हे लोक जेव्हा स्वतः आपल्याला त्या घरी घेऊन जायला येत नाही ना, तोपर्यंत आपण त्या घरी जायचं सुद्धा नाही, असं अर्जुन आता सायलीला म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, पण आता आपण कुठे जायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की आता आपण कुठेतरी राहूया, हॉटेल वगैरे कुठेतरी जाऊया. हॉटेल काय पनवेलमध्ये कमी नाही आहेत, आपण तिथे जाऊन राहू. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो पण या वेळेला आता आपण कुठे जायचं हॉटेल शोधायला? तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की आपण एक काम करूया का, आपण कुसुमताईकडे जाऊया. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आपण इथे मंदिराजवळ थोडा वेळ बसूया का? तेवढ्यातच इथे आता कुसुमताई सायलीला फोन करते, पोहोचलात का ते विचारायला. तेव्हा घडलेला सगळा प्रकार आता सायलीने कुसुमताईला सांगितलेला असतो. तेव्हा सायली इथे खूपच जास्त रडत असते, कारण ती इमोशनल झालेली असते. तिला अपेक्षा नसते की सुभेदार तिच्याबरोबर असे एवढे रूढ वागतील. त्यानंतरला कुसुमताई विचारते की तुम्ही दोघेजणं कुठे आहात? तेव्हा इथे सायली म्हणते की आम्ही मंदिराजवळ इथे बसलो आहोत. तेव्हा कुसुम म्हणते की ठीक आहे, तिथेच थांबा, मी लगेच आले. कुसुम रिक्षा करून मंदिराजवळ येते आणि अर्जुन सायलीला म्हणते की तुम्ही इथे का थांबलात? तुम्हाला तुमचं घर नाही आहे का? चला. अगं माझं घर ते तुझं घर नाही आहे का सायली? तेव्हा इकडे कुसुमताई म्हणते की तुमच्या श्रीमंत घरामध्ये तुम्हाला जागा नसेल, पण सायली तुझं गरीब माहेर आहे. आणि अर्जुन, तुझी सासरवाडी जरी गरीब असली ना तरीसुद्धा तुम्ही दोघेजणं त्या घरामध्ये नक्कीच मावाल. चला बरं माझ्याबरोबर. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो, नाही कुसुमताई, आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. तेव्हा कुसुमताई म्हणते, कसला त्रास? माझ्या भावंडांचा मला काही त्रास होणार आहे का? चला बरं माझ्या घरी. आणि ती दोघांनाही आता रिक्षामध्ये बसवते आणि आपल्या घरी घेऊन येते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काय झालं जावई बापू? तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही, घरातले सगळेजण आमच्यावरती रागवलेत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, पण मला त्याची फिकर नाही. माझ्या सायलीबरोबर तिचा नवरा खंबीरपणे उभा आहे ना, मला हेच हवं होतं. घरातल्या लोकांचा राग काय, आवळावरचं पाणी, ते लगेच निघून जाईल. त्याच्यानंतरला तुम्ही दोघेजणं त्यांची मनं नक्की जिंकाल. पण आता तुम्ही कुठेही जायचं नाही. तुमचं हे घर आहे ना, तुम्ही इथे राहायचं. तेव्हा इथे अर्जुन खूपच जास्त उदास असतो, कारण का त्याच्या घरातले लोक त्याच्याबरोबर असं वागतील या गोष्टीचा त्याला खूपच जास्त त्रास होतो. त्यानंतरला इथे अर्जुन कुसुमताईच्या घरी ॲडजस्ट करत असतो. त्याला एसीची सवय असते. मऊ मऊ गादीवरती तो झोपत असतो. एवढी मोठी त्याची एकट्याची रूम असते. तेव्हा इथे आता सायलीला वाईट वाटत असतं, कारण कुसुमताईच्या घरामध्ये मऊ गादीसुद्धा नसते आणि एसीसुद्धा नसते. तेव्हा इकडे सायली म्हणत असते की मला या सगळ्याची सवय आहे गं कुसुमताई, पण अर्जुन सर कसे ॲडजस्ट करणार आहेत काय माहिती. तेव्हा इथे कुसुमताई म्हणते की अर्जुनलासुद्धा होईल सवय, तू नको काळजी करू. त्यानंतरला इथे चैतन्याला कळतं की अर्जुन आणि सायलीला घरातून आता बाहेर काढलेलं आहे. त्या दोघांना घरातला प्रवेश नाकारला आहे. त्यानंतरला इकडे चैतन्य कुसुमताईकडे येतो अर्जुन सायली यांना भेटायला. तेव्हा इथे सकाळ झालेली असते. अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे मला एक घर हवं आहे राहण्यासाठी. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे कशाला, माझं घर आहे ना, आपण माझ्या घरी राहूया. मी तुझा भाऊ आहे ना, तू मला तुझ्या घरी एवढ्या दिवस ठेवलंस ते, मग आता तुम्ही दोघेजणं भावाच्या घरी नाही का राहू शकत? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको, मला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे. आणि तसंही आता आमचं लग्न झालं आहे, आमच्या दोघांचा संसार आहे आणि मला आता एक घर बघावंच लागणार आहे. तेव्हा इकडे पनवेलमध्ये एखादा चांगला फ्लॅट मिळतोय का ते बघ. आधी आम्ही भाड्यानेच घेतो, नंतर मग बघू. तेव्हा इथे चैतन्य आता भाड्याने इथे कुठे छान फ्लॅट मिळतोय का ते सगळे शोधाशोध करतात. तेव्हा एका बिल्डिंगमध्ये खूपच उत्तम असा फ्लॅट मिळतो आणि त्यानंतरला त्याच्यामध्ये आता सगळी तयारी करण्यात येते. त्यांचे कपडे वगैरे सामान जे काही असतं ते सगळं काही नेऊन आता व्यवस्थित लावलं जातं. तेव्हा त्या घरामध्ये, त्या फ्लॅटमध्ये अर्जुन आणि सायली दोघेजणं पहिल्यांदा येणार असतात. तेव्हा चैतन्य, कुसुमताई दोघेजणं आधी जाऊन तिथे गृहप्रवेशाची सगळी तयारी करतात आणि इथे चैतन्य, कुसुमताई, मधुभाऊ सगळेजणं मिळून अर्जुन आणि सायलीचा गृहप्रवेश अगदी त्या फ्लॅटमध्ये दणक्यात करतात. तरी ते लक्ष्मीच्या पावलांनी सायलीने आपल्या घरामध्ये प्रवेश घेतलेला असतो आणि ती आता त्या दोघांच्या संसाराला किती छान पद्धतीने इथे करणार असते हे तर प्रेक्षकांनो आपल्याला माहितीच आहे. तेव्हा सायलीला खूप आनंद होतो, पण मनामध्ये तिला वाईट वाटत असतं की सुभेदारांच्या घरी जाता आलं असतं तर बरं झालं असतं, कारण ते कुटुंब तिला खूपच जास्त आवडत असतं. त्यानंतरला आता ही बातमी कल्पनाला कळते. कल्पना अर्जुन आणि सायलीकडे जाते. तेव्हा ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, अरे तू घरी चल ना,
तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, मी घरी अजिबात येणार नाही आहे. जिथे माझ्या बायकोचा प्रवेश नाकारलाय तिथे मी येणार नाही. तेव्हा इकडे आता कल्पना घर बघते तर सायलीने घर खूपच जास्त छान लावलेलं असतं आणि खूपच जास्त छान पद्धतीने ते घर तिने ठेवलेलं असतं आणि दोघांचा संसारसुद्धा सुखाने चालू असतो. पण इथे घरामध्ये आता एक फॅमिली फोटो लावलेला असतो आणि सुभेदार संपूर्ण त्या घरामध्ये असतात. तेव्हा इथे आता फॅमिली फोटो, तिथे कल्पना, पूर्णाजी आणि सगळ्यांचे फोटोज वगैरे त्या घरामध्ये असतात. ते बघून आता कल्पना इमोशनलसुद्धा होते. सायली म्हणत असते, आई बसा ना, पहिल्यांदाच तुम्ही आलात, काहीतरी कॉफी वगैरे तरी घ्या आणि गोड खाऊन जा. तेव्हा इकडे कल्पना म्हणते, नाही नको मला. आणि ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, तू घरी आला असतास तर बरं झालं असतं, पूर्ण आईंना बरं वाटलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता त्या घरामध्ये मी येणार नाही. ज्या घरामध्ये माझ्या बायकोला स्थान नाही त्या घरामध्ये येऊन मी तरी काय करू, हेच आता माझं घर आहे. तेव्हा इथे कल्पनाला वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा इकडे आता कल्पना मंदिरामध्ये येते. तिच्या मनामध्ये आता खूप प्रश्न उभे राहिलेले असतात की आपण जर अर्जुनच्या मनाचा विचार केला असता तर बरं झालं असतं. अर्जुनच्या मनामध्ये सायली होती, मग का त्याच्यावरती जबरदस्ती केली की प्रियाबरोबर लग्न कर म्हणून. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार करून त्या दोघांना आम्ही घरामध्ये घ्यायला हवं होतं. त्या दोघांना घरात घेऊन आम्ही निदान अर्जुनला तरी आमच्या जवळ ठेवलं असतं. इथे तर सायलीला घरातून बाहेर काढता काढता आमचा मुलगाच आमच्यापासून दुरावलेला आहे. तेव्हा इकडे आता कल्पना उदास राहत असते. सगळेजण अर्जुनला मिस करत असतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात की या घरामध्ये कुणीही उदास राहणार नाही. अर्जुनने जर आपल्या मनाचा विचार केलेला नाही आहे तर आपण त्याच्या मनाचा विचार का करायचा. तेव्हा इकडे कल्पना म्हणत असते, अहो पण त्याचं जर त्या सायलीवरती इतकं प्रेम आहे तर तो आपल्यासाठी त्याच्या प्रेमाला का सोडेल ना. आपण किमान त्या दोघांना घरामध्ये घ्यायला हवं होतं. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अजिबात नाही, त्याची काहीही गरज नाही आहे. तेव्हा इथे प्रताप काका, अश्विन हे सगळे रागवलेले असतात. पण कुठेतरी आईच्या मनाला आता मुलाची आठवण येत असते आणि सुनेची सुद्धा. तेव्हा इथे सुभेदार थोडे थोडे मिस करत असतात पण कुणीही सायलीला स्वीकारायला तयार नसतं. मात्र इथे आता कुसुमताई, मधुभाऊ हे सगळेजण अर्जुन आणि सायलीला सपोर्ट करत असतात. त्यांच्या नवीन घरी त्यांना भेटायला जात असतात. चैतन्य आणि अर्जुन पूर्वीप्रमाणे आता आपली फर्म ही जॉईन करतातच. फर्म अगदी व्यवस्थित चालू असते. अर्जुनचा इथे आता सुखाचा संसारसुद्धा सुरू झालेला असतो आणि त्याच्यामध्ये त्याची फर्मसुद्धा अगदी व्यवस्थित चालू असते. इथे सायलीच्या, इथे लक्ष्मीच्या पावलांनी अगदी त्याचं नशीब भरभराटीला आलेलं असतं. त्याला कामामध्ये खूप जास्त यश मिळत असतं आणि त्याचबरोबर अर्जुनने लगेचच विलास मर्डर केसवरती सुद्धा काम करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा इथे आता सायली चांगल्या पद्धतीने आपलं काम करत असते आणि त्यानंतरला इथे सुभेदारांना मिससुद्धा करत असते. त्याचबरोबर इथे ती लांब राहूनसुद्धा सुभेदारांना आपल्याजवळ जोडून ठेवण्याचं काम करतच असते. तर इथे प्रेक्षकांनो, लवकरच आता अर्जुन आणि सायली या दोघांचा जो काही सुखी संसार सुरू आहे त्यामुळे सायली आनंदाची बातमीसुद्धा देणार असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सायली सुभेदारांना आता आनंदाची बातमी देणार आहे. त्यामुळे इथे सुभेदार सायली अर्जुनला माफ करून घरामध्ये घेतील का की पुन्हा त्यांच्यावरती रागवतील, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.